हॅलो, सुट्ट्यांमध्ये आम्ही गेलो होतो फिरायला आणि आता आपण तीच ट्रिप शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर आम्ही चाललोय मळवलीला, तारावीला आणि ह्या दोन माझ्या मैत्रिणी मला पिकअप करण्यासाठी आल्या होत्या आणि आमचे अजून काही फ्रेंड्स आमची वाट बघत थांबलेले आहेत। चला, फायनली ट्रेन आली आहे। लोकलमध्ये अजून आमच्या मैत्रिणी आमची वाट ऑलरेडी बघत होत्या। तर आपण चाललोय मळवलीला, पोहोचूया थोड्याच वेळात। येस, आणि आम्ही मळवली स्टेशनवर पोहोचलो। मळवली स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या तारावीला एक सुंदर असा बंगला आहे आणि तिथे आम्ही एक दिवसाचा स्टे करणार आहोत। दमलेल्या दिसतात सगळ्या, पण काही हरकत नाही, पोहोचल्यानंतर सगळ्यांनाच रिलॅक्स वाटणार आहे। हा, येस, आणि आता आम्ही पोहोचलो आहोत तारावीला। खूप सुंदर असा बंगला आहे जिथे आम्ही एक दिवसाचा स्टे करणार आहे। खूप चालून आल्यामुळे आम्ही दमलोय, म्हणजे 5 मिनिटं चालून आल्यामुळे। आता आम्ही एक करणार आहोत जेवण। आम्ही जेवण सोबतच घेऊन आलो होतो। त्यानंतर होणार आहेत रील्स। अरे डायरेक्ट मागे खूप मजा आली, पण संध्याकाळी नेमका पाऊस आला आणि आमचा स्विमिंग पूल मध्ये जाण्याचा प्लॅन फ्लॉप झाला। काही हरकत नाही, पावसात रील्स बनवल्या आणि खूप एन्जॉय केलं। आपल्या रुटीनचा कधीतरी आपल्याला खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे आपण असं बाहेर गेल्यानंतर फार रिलॅक्स वाटतं, छान एन्जॉय करता येतो। मैत्रिणी असतील तर अजूनच। पावसाळ्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे लाईट गेलेले होते। हा, तिथे जनरेटर होतं त्यामुळे लाईट चालू होते, फॅन वगैरे बंद होता, पण आम्ही त्यातही एन्जॉय केलं। आणि एन्जॉय म्हणजे चहा। बाहेर मस्त पाऊस, लाईट्स गेलेले होते आणि आम्ही मस्त टी पार्टी, त्याच्यासोबत पाणीपुरी, मग छान जुन्या गाण्यांच्या भेंड्या आणि मेरी मॅडमच्या हातचे मासे। खूप एन्जॉय केलं। हॉरर असलेले आमचे चेहरे अजून थोडा हॉरर करण्याचा प्रयत्न चालू होता, कारण लाईट्स गेलेले होते, दुसरा काही उद्योग नव्हता। आणि फायनली लाईट्स आले। मग काय, लाईट्स आल्यानंतर जेवणाची भांडी घासण्यापासून ते झाडून काढण्यापर्यंत सगळं काही सगळ्याजणी मिळून मिसळून करत होत्या। घरी असं काही काम सांगितलं असतं तर इतक्या उत्साहात कोणी केलं नसतं बरं का। आणि रात्री बंगला बाहेरून सुद्धा इतका सुंदर दिसत होता, म्हणजे हा रात्री 12 वाजता काढलेला व्हिडिओ आहे। आमच्या अनघा मॅडम घरी व्हिडिओ कॉल करून आमचा विला दाखवत होत्या आणि आरवला तर तेव्हाच पाण्यात जायचं होतं, पण रात्री इतक्या ते शक्य नव्हतं, त्यामुळे त्याला उद्या सकाळी जाऊया असं प्रॉमिस केलं। मग काय, आता आवरूयात पटापटा, कारण आम्हाला करायचा होता बर्थडे सेलिब्रेट, पण त्याच्या आधी थोडासा डान्स करून घेऊयात, कारण आम्हाला साऊंड चेक करायचे होते ना। आणि मग काय, एकदा का म्युझिक लागलं की कोणीच थांबू शकत नाही। मग सगळ्या जणी छान आवरून आल्या आणि मग त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा साऊंड टेस्टिंग करायचं होतं ना। आणि मग छोटे छोटे रील्स, आणि आमच्यापैकी दोघींचा नुकताच बर्थडे झाला होता, त्यामुळे आम्ही तो बर्थडे सुद्धा तिथे सेलिब्रेट केला। बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर आम्ही जवळजवळ पहाटे 4 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो फक्त, आणि त्याचा व्हिडिओ काढलेला नाहीये। दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाला सांगितलं चहा, आणि बाकी मेरी मॅडम तर काय निवांतच बसल्या होत्या, त्यांना बाहेर जाण्याची अजिबात घाई नव्हती। पण आरव सगळ्यात आधी स्विमिंग पूल मध्ये जाऊन थांबला होता, तर आम्हाला सुद्धा जायचं होतं, पण कालच्या पावसामुळे पाणी खूप जास्त थंड होतं। आणि मग आला पुन्हा सकाळचा चहा, आणि स्विमिंग पूलच्या बाजूला बसून आम्ही चहा खूप एन्जॉय केला। मग गाणी लावली आणि खूप नाचलो। आम्हाला परतची लोकलही पकडायची होती, त्याच्यामुळे थोडंफार एन्जॉय करून मग आम्ही पॅकिंग करायला घेतलं।
सो अशा रीतीने आम्ही सगळं सामान पॅक केलं आणि निघायची तयारी केली। सो बाय टू तारावीला, आणि आपण पुन्हा येऊया तिथे नक्की। खूप मजा येते इथे आल्यानंतर, खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी, कारण प्रत्येकालाच रुटीनचा कंटाळा येतो आणि एखादा दिवस जरी आपण असा बाहेर काढला तरी खूप छान वाटतं। तर आम्ही आता पुन्हा चालत चालत जाणार आहोत, आणि एक गेस्ट आम्हाला बाय बाय करायला तिथे आले होते। अगदी निघतानाच्या वेळी आम्हाला हे वानर तिथे दिसलं। सो आता आम्ही पुन्हा चालत चालत निघालो आहे रेल्वे स्टेशनच्या दिशेने। सगळ्यांनी आपापल्या बॅग्स घेतल्यात आणि ऊन खूप लागतंय। पोहोचलोय आम्ही मळवली स्टेशनला, अजून तरी काही लोकल आलेली नाहीये। सो एकंदर ही ट्रिप शॉर्ट पण स्वीट झालेली आहे आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं। आम्ही खूप रील्स बनवल्या, आम्ही खूप गप्पा मारल्या, आम्ही खूप खाऊ खाल्ला आणि खूप मज्जा केली। खूप साऱ्या आठवणी एकत्र घेऊन आम्ही चाललेलो आहोत परत आपल्या घरी। बाय बाय।